किती उशीर झालाय. ऐक ना, काही महत्वाचं काम आहे का? मी त्या खंड्याच्या घरी आलो होतो. पण खंड्याचं घरचं काय म्हणतात, काय म्हणणं आहे त्यांचं? म्हणजे त्यांना काही अंदाज आहे का तो कुठे गेला असेल, कोणासोबत असेल वगैरे काही? पिसटले ते म्हणतात इतके दिवस का नाही आला खंड्या, मलाच विचारत होते. त्यांनी पोलीस कंप्लेंट केली आहे. पोलीस कंप्लेंट? अरे काय काय मूर्खपणा आहे हा. तुला कळतंय का? पोलीस कंप्लेंट केली म्हणजे जर पोलिसांनी उद्या त्या खंड्याला पकडलं, त्यांनी त्याला शोधून काढलं आणि त्यांनी जर जबाब दिला तर, म्हणजे त्यांनी सगळं कबूल केलं, तू त्याच्याकडून काय काय कामं करून घेतलीस, तुला कळतंय तू किती घाणेरडा अडकशील? तेच माझं पण तेच झालंय, मलाही कळत नाही काय करू मी. ते काय करायचं म्हणजे? एक काम कर, त्यांना त्याच्या घरच्यांना आत्ताच सांग की पोलिसांची कंप्लेंट ती आत्ताच्या आत्ता ताबडतोब मागे घ्या. पोलिसांना याच्यात इन्व्हॉल्व करायचं नाहीये राजकुमार. हा, मी हे सगळं केलं नसेल असं वाटतं का तुला मोनिका? मोनिका, मला आजकाल कळत नाही, तू माझी एवढी काळजी का घ्यायला लागलीस ग? हे बघ राजकुमार, नवरा बायको मध्ये कितीही भांडणं झाली ना तरी जेव्हा दोघांवर एकत्र संकट येतं तेव्हा एकमेकांना एकत्र येऊनच काम करावं लागतं, कळलं? मी माझ्या बायको असण्याचं कर्तव्य पार पाडते फक्त, बस. आता त्यांना कंप्लेंट मागे घ्यायला लाव आणि लवकर घरी ये. काहीतरी गडबड आहे. राजकुमार म्हणतोय तसं त्या खंड्याचा फोन जर खरंच या घरात असेल तर मी एक फोन करून ट्राय करू का? वाजला चुकून जोरात तर मला कळेल तरी. करते. पण खरंच घरात आहे. आवाज तर सारंगच्या खोलीतून येतोय, म्हणजे खंड्याचा फोन सारंगकडे. मग माझा फोन आलेला तर बघितला असेल तर जाऊन चेक करते. हाच फोन आहे. फोन तर लॉक्ड आहे, म्हणजे याला अनलॉक करण्यासाठी मला खंड्याकडेच न्यावं लागणार. मग आत्ताच घेऊन जाते हा फोन, परत अशी संधी नाही मिळणार. हा, पण सारंगला फोन गायब झालेला दिसल्यावर तो विचार करेल ना फोन कुठे गेला. नाही नाही नको. पण सारंगला थोडी ना करणार आहे मीच फोन गायब केला. हा, घेऊन जाते फोन आत्ताच. सुपरहिरो थांबा, किंवा आज आमच्या इथे थांबा म्हणतो मी. अरे नको रे बाबा, तुझी ती डेंजर आई चिडेल माझ्यावर. तू एक काम कर, माझा फोन घे, आज फोनवरच मॅच बघतो. अहो सुपरहिरो नाही, आज आपण दोघे जण एकत्र बसून मॅच बघूयात म्हणतो मी. आणि मॅच किती रंगात आली असते ना, आणि तुम्ही निघून जायचं म्हणताय. ये बस. चला बघ. पास दे पास दे पास दे. पास दे पास. चला दे रे. ए बाबा, बघून बॅग भरलीस ना मला? हो वॉटर बॉटल घेतली, हो नॅपकिन, हो. डब्बा, हो सगळं घेतलंस ना? हो. ओय बाळा, काय झालं एवढी शांत कायस तू? काही नाही झालं काकू. असं कसं काही नाही झालंय? शाळेचा अभ्यास झाला नाहीये ना? सांग मला काय झालंय? म्हणले ना काही नाही झालंय.
आणि प्लीज मला सारखी सारखी प्रश्न विचारू नकोस. बाबाचा राग माझ्यावर काढतेस ना? तो तुझ्यावर रागवला म्हणून माझ्याशी असं वागणार आहेस का तू? हो, कारण की तू बाबाचीच बाजू घेतेस. बाबा चुकीचं वागत असताना त्याला समजवायचं सोडून मला समजावत बसलीयस. असं नाही अगं सोन्या माझ्या. ऐक ना, तुझा बाबा तुला काहीतरी सांगतो किंवा बोलतो, त्याच्या मागे काहीतरी कारणं असतील ना. थोडंसं समजून घे ना त्याला आपण. या घरात मला कुणीच समजून घेत नाही, स्वतःच खरं करतात. ओवी, सावलीकडे चाललोय मी. ओवीने अबीरचे कपडे दिलेत आणि तिकडे अबीरने पण ओवीचे कपडे दिलेत. हो, याचा अर्थ या दोघांचं आधीच ठरलं होतं. 100%. आधी कपडे घेऊन येतो मी, मग बघतो काय करायचं ते. ऐक, त्याआधी मला सांग, मगाशी जे ओवी म्हणाली की तिला तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा नाही, त्या बाबतीत काय विचार केलास तू? काय करणार बहिणी, समजावण्याचा प्रयत्न करेन. समजून घेतलं तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही करा तिचा वाढदिवस साजरा. मी प्रॉमिस केलं ना, तुम्ही तर नाही केलेलं. मी थांबेन बाजूला. सारंग, याला काय अर्थ आहे? ऐक, अशी पळवाट काढण्यापेक्षा एकदा सावलीशी बोलून तर बघ, काहीतरी मार्ग निघेल ना. नाही ऐकणार ती, मला माहिती आहे ना, नाही ऐकणार. तिचं म्हणणं नाही बदलणार ती. ठीक. आणि तुला काय वाटतं, मी किंवा घरच्यांनी ओवीचा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलंच तर ओवीला खूप आनंद होईल ना? सारंग, की तुझी मुलगी तुझ्यापेक्षा जास्त हट्टी आहे ती. आणि मला सांग, तुझी काय इच्छा आहे? ओवीने तिचा बर्थडेचा केक रडत रडत कापायला हवा का? असं का वाटेल मला? ऐक ना, मी काय म्हणते, सावलीशी बोलून तर बघ, काहीतरी सोल्युशन निघेल. प्लीज. बघतो, तिकडेच चाललो ना मी आता.